नमस्कार मंडळी. कपाळावरील चिंतेच्या सुरकुत्या दूर करायच्या असतील तर त्यासाठी आवश्यक असते चेहऱ्यावरील हास्यरेषा. आणि ही हास्यरेषा तुमच्या चेहऱ्यावर खुलवण्यासाठी आली आहे. तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन रविवार, को पावर्ड बाय डेटॉल. मंडळी, आत्ता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत 2026 मध्ये होणारा इंटरव्ह्यू. आणि हा इंटरव्ह्यू तुमच्यासमोर घेऊन येत आहेत विक्रोळीचा शाहरुख, पृथ्वी प्रताप, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत. हॅलो लुली, बाहेर इंटरव्ह्यूसाठी किती जण थांबलेत? ओके, नेक्स्ट कॅन्डिडेटला पाठव. ठीक आहे. मे आय कम इन? या प्लीज प्लीज. हॅलो सर, हॅलो मॅम. हॅलो. प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ. हॅलो एव्हरीवन, आय एम ओमकार राऊत फ्रॉम दादर शिवाजी पार्क. चालू इंटरव्ह्यू मध्ये हे करशील? एनिवे, प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ. सर, आय एम ओंकार राऊत. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. मी 2020-2021 साली पासआउट झालेलो आहे आणि मी लास्ट एक मिनिट. काय किती साली ग्रॅज्युएट झाला? 2020-21 बॅच. ओ, म्हणजे कोविड बॅच. येस सर. ओ, मिस्टर ओंकार. येस सर. आय एम सॉरी, यू मे लिव्ह. जॉब मिळाला मला? नाही, तुमचा इंटरव्ह्यू सुद्धा नाही होणार आहे. का? तुम्ही कोविड बॅच आहात ना. कसं आहे, दुसरी एखादी स्ट्रीम असती तर आम्ही तुम्हाला कन्सिडर केलं असतं, पण मेकॅनिकल इंजिनियर हवा आहे. तुमचं सगळं शिक्षण ऑनलाईन झालंय आणि आय एम प्रिटी शुअर की तुम्ही ऑनलाईन क्लासेसला म्यूट करून टाइमपास केला असणार. नो 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 सर. नाही, तुमच्या प्रॅक्टिकल एक्झाम सुद्धा नाही झाल्यात. मला माहिती आहे, तुम्ही जाऊ शकता प्लीज. अरे ह्याला काय अर्थ आहे? आता आमच्या वेळी कोविड आला, यात आमचा काय दोष आहे? अरे माझ्याकडे व्हॅलिड डिग्री आहे, माझं नॉलेज पण आहे. तुम्ही इंटरव्ह्यू तर घ्या. तुम्ही कोविड बॅचच्या स्टुडंट्सना जॉबच देणार नाही, मग आमचं कसं होणार सर? प्लीज सर. मिस्टर पृथ्वी, आय थिंक ही इज राईट. थँक्यू. हा, म्हणजे बॅच कोविडची आहे का दुसरी कुठली आहे हा आपला लुकआउट नसला पाहिजे, है ना? आपण इंटरव्ह्यू घेऊयात. आपल्याला जर का योग्य वाटलं तर आपण सिलेक्ट युअर, अदरवाईज नाही. आणि तुम्ही ते म्हणालात प्रॅक्टिकल नॉलेज, तर कॉलेज सुरू असताना सुद्धा मुलं बंक करतात, त्यांचे इंटरव्ह्यूज घेतो ना आपण. मग आपण कोविड बॅचच्या स्टुडंट्सना असं इग्नोर करणं मला त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं वाटतंय, है ना? थँक्यू मॅम. थँक्यू. मला वाटतं आपण यांना एक संधी देऊयात. ठीक आहे, आता तुम्ही इतक्या कॉन्फिडंट आहात तर मग बेसिक इंटरव्ह्यू घ्यायला हरकत नाही. Yes. पण त्यानंतर ठरवूया. माझ्याकडून आता तरी नकारच आहे. नाही थँक्यू सर. थँक्यू मॅम. बरं, मला सांगा, व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ लेथ मशीन? Lathe machine works on the principle of rotating and cutting. Cutting tools are fed into the workpiece which revolves around itself, causing the workpiece to form its desirable shape. माय गॉड, सी, बघितलं, बाय हार्ट येतं ना सगळंच. पाठांतर असून चालत नाही मिस रसिका. Okay. आपले जे क्लायंट्स आहेत ते फॉरेन कंट्रीजमध्ये पण आहेत, है की नाही? त्यांना प्रेझेंटेशन द्यावं लागतं. त्यावेळेस हे काय करणार आहेत? पीपीटी बनवीन ना, पीपीटी बनवीन. पीपीटी सगळे बनवतात मिस्टर ओंकार. तुम्ही वेगळं काय करणार आहात? मी माहोल करीन. माहोल? हां. माहोल म्हणजे काय कराल तुम्ही? मला असं वाटतं, लोक म्हणतात आपण क्लायंटला कन्व्हिन्स कसं करायचं. हे सगळं फोल आहे. क्लायंटला कन्व्हिन्स करायची गरजच नाहीये, क्लायंटला खुश करायची गरज आहे. हां? हे क्लायंट शेवटी माणूसच आहे ना, आणि तो आपला पार्टनर होणार आहे, मित्र होणार आहे. तर असे काहीतरी अंत्ययात्रा असल्यासारखं का म्हणून आपण प्रेझेंटेशन करायचं सांगा बरं मला? अरे पार्टी झाली पाहिजे, पार्टी. मस्त असं म्युझिक असलं पाहिजे, लाईट मूडची लाइटिंग असली पाहिजे. असे 2 वेट्रेस येऊन त्यांना दारू सर्व करतायत, बेली डान्सर्स अशा नाचतायत मस्त. ह्यात क्लायंट एवढा खुश होईल, तेवढ्यात मधल्यामध्ये आपण पेपरचा सरकवायचा, साई करायची, डील डन. अरे काय क्या बात आहे, आय लाईक इट. मला वाटतं हे आपल्या एमडींना सुद्धा पटणार नाही. का नाही पटणार? नाही पटणार. का नाही पटणार? ना. मिस्टर पृथ्वी, काय? आपण आपली MHJ कंपनीचा सक्सेस पार्टी कशी एन्जॉय करतो? कशी करतो? कशी? आपला व्हाईस प्रेसिडेंट येतो, आपल्याला टकीला शॉट मारून आपल्याला टाईट करतो आणि त्यानंतर मग आपल्याकडनं राबवून घेतो. नाही नाही का? म्हणजे नाही का? हां. आपले व्हाईस प्रेसिडेंट हे करतात, येस. पण मला पटलेलं नाहीये हे.
त्यावरनं एक सुचलं म्हणजे कसं होईल बघा आपल्या वेट्रेस जेव्हा क्लायंट्सना ड्रिंक सर्व करतील तेव्हा क्लायंट थँक्यू म्हणतील ऑफकोर्स. पण आपल्या वेट्रेस त्यांना वेलकम नाही म्हणणार. आपल्या वेट्रेस म्हणणार कामासोबत आम्ही मनही जपतो क्लायंटसाठी आपण काय पण करतो. माय गॉड, कविता. येस येस मिस्टर ओंकार, तुम्ही कविता पण करता? हा म्हणजे कोविडच्या काळात मी मंदार चोळकर यांचे ऑनलाईन कविता रसग्रहणाचा ऑनलाईन कोर्स जॉईन केला होता. नाही. त्यामुळे मला कविताच्या स्फुरतात म्हणजे उठलो कविता, बसलो कविता, आलो मगाशी कविता. My God. आल्या आल्या मला तुमच्यावरही एक कविता सुचली होती पण म्हटलं इंटरव्ह्यू आहे तर कशाला बाबा उगाच. नाही इंटरव्ह्यू वगैरे अंधश्रद्धा हो. हा, येऊ ए. द्या, कविता येऊ द्या. मी सांगू मी सांगू Please, please. म्हणजे बघा हा. बघा तुझ्या हा. तुझ्या नजरेची कट्यार रुतली अशी खोल. आई गं. तुझ्या नजरेची कट्यार सम्या दादा सुनो तुझ्या नजरेची कटार रुतली अशी खोल. सई मॅम तुझ्या नजरेची कटार रुतली अशी खोल. तुझ्याशिवाय आता जगण्याला नाही मोल. आई गं. वाव, आय लाईक इट, आय लाईक इट. Thanks. हे माझ्यासाठीच होती ना? ऑफकोर्स ऑफकोर्स ऑफकोर्स. वाव. ही कविता तुम्ही यांच्यावर केलीत? हा मग तुमच्यावर पण कविता आहे मी सांगू का. ए ए Sir, ए ए sir. ए दादरचा जॉन एलिया थांब. कविता कसल्या इंटरव्ह्यूला आलाय तुम्ही? कशाला आलाय इंटरव्ह्यूला? हा सर इंटरव्ह्यूला हसू नका, गांभीर्य बाळगा. इंटरव्ह्यू करू नका. It's okay. कविता कसल्या करताय? लक्षात घ्या, आपली कंपनी टॉईज सुद्धा बनवते. हरकत नाही सर. तुम्हाला विचारली मी हरकत आहे की नाही? विचारलंय तुम्हाला मी? बनवते आपली कंपनी टॉईज. हा, आपण जेव्हा ते टॉईज बनवतो तेव्हा त्याचं डिझाईन जेव्हा आपण तयार करतो तेव्हा आपण काय काळजी घ्यायला हवी याचा सुद्धा विचार करायला हवा. कविता करून नाही चालत सगळं. सर एजेसवर आपण विचार करायला हवा. म्हणजे टॉईजचे जनरली खेळण्याचे एजेस टोकदार असतात. ते मुलांना लागू शकतात त्यामुळे ते असे छान सर्क्युलर स्मूथ राऊंड असले पाहिजेत. हे मेहंदी काढताना आपण कसं एक सर्क्युलर स्मूथ मोशन देतो तसं. टॉईज वरून मेहंदीवर कसं काय आला तो? नाही, मेहंदीचा पण ऑनलाईन कोर्स केला ना मी आता कोविडच्या काळात. काय सांगताय? तुम्हाला मेहंदी काढता येते? येस मॅम येस. मला आत्ताच आठवलं, मैत्रिणीचं लग्न आहे ना, मी पण विचार करते मेहंदी मी काढून देईन ना. तुम्ही काढाल? हा मी काढून देईन. आणि एक सजेशन देऊ का तुम्हाला म्हणजे या फिकट गुलाबी लिपस्टिकवर तुम्ही लिंबू रंगाची अशी एक साडी नेसलीत ना तर काय सुंदर दिसाल तुम्ही मॅडम. आणि हे केस जरा सूट होत नाहीयेत तुम्हाला नाही? त्याचं बघा. हा नाही ऍक्च्युली सलॉन मध्ये जायला वेळ नाही झाला पण मी करतो ना. मी हेअर कट करतो तुमचा. तुम्ही हेअर कट करणार? ऑफकोर्स. ओमकार भोजने एक कंगवा एक कैची या हेअरस्टाईल सलून मध्ये मी ऑनलाईन हेअर कटिंग शिकलेलो आहे. भोजनी अकॅडमी मधनं? येस जावेद हबीब नंतर तेच आहेत आता. कसं आहे 2 तास लागतो पण केस म्हणजे I know. क्या बात आहे. म्हणजे कोण आहात तुम्ही? कसं करलं ते सगळं तुम्ही? लॉकडाऊन मॅम लॉकडाऊन काय लॉकडाऊन नसताना तर मी असा फालतू कुठल्या तरी मेकॅनिकल इंजिनियर झालो असतो. पण आता लॉकडाऊनमुळे मला असे विविध ज्ञान प्राप्त करायची संधी मिळाली ना मॅडम. अरे कसलं कौतुक सांगतो विविध ज्ञानप्राप्तीचं. मिस्टर ओंकार, तुम्ही ग्रेट आहात, तुम्ही कमाल आहात. आमच्या कंपनीला तुमच्यासारख्या मल्टी टॅलेंटेड माणसाची गरज आहे. Thank you. माझ्याकडनं तुम्हाला जॉब मिळतोय. यू आर सिलेक्टेड. मी तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर देते. यांनी जरी साईन केलं असेल तरी मी साईन करणार नाही. आम्हाला मल्टी टॅलेंटेड माणसाची गरज नाहीये. मुळात आपल्याला फक्त लेथ मशीन चालवणाऱ्याची गरज आहे. याने ऑलरेडी आपला वेळ वाया घालवलाय. मी तुम्हाला नोकरी देत नाही. मिस्टर तुम्ही निघा. पृथ्वी, तुम्ही असं नाही करू मी शकत. करू शकतो. काय करू शकता आणि मी तुम्ही? हेही करू शकतो की तुम्ही हे जे करताय ना हे मी सीईओना सांगेन आणि त्यांना सांगेन की तुम्हाला काढून टाका. ओके, नो प्रॉब्लेम. सांगा, सीईओ ला सांगा. हा. मी त्यांच्यासाठी पण शॅम्पेन आणि बेली डान्सर्स मागवेन. व्हॉट्स ओंकार? हा ऑफकोर्स 100%. आय हॅव लॉट्स ऑफ कॉन्टॅक्ट. मी दशरथ इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत ऑनलाईन कोर्स केला होता तर त्याचा मला फायदा होईल इथे मॅम. ग्रेट 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 ग्रेट. अरे तुला तर मी नंतर बघतोय. तुला अक्कल नाहीये का ग? हॅलो, नीट बोलायचं माझ्याशी. Sorry, हे बघा, मिस रसिका, तुम्ही मला ना आपण चिडायला भाग हात- पाडताय. नाही चिडायला एक्सक्यूज मी सर एक्सक्यूज मी. तुम्ही असं करू शकत नाही. तुम्ही विनयभंग करताय त्यांचा. अरे माहिती तरी आहे का काय शब्द आहे हा? मला सगळं माहिती आहे आणि मला काय काय येतं तुम्हाला माहित नाही. जुडो, कराटे, बॉक्सिंग, किक बॉक्सिंग सगळं शिकलोय मी. ऑनलाईन व्हर्च्युअली बीट करू शकतो मी. तुम्हाला कळलं का? जेवढं मी एंटरटेन करू शकतो ना तेवढंच मी तुम्हाला प्रोटेक्टही करू शकतो मॅडम. आय एम राऊत, God. ओंकार राऊत. अरे इंटरव्ह्यू चाललाय ना. जेम्स बॉन्ड. Yes. आय लाईक इट. Yes, ma'am.
माझं लग्न झालं नसतं ना तर कदाचित असो. इस मॅम Oh God. उफ मैम उफ इस नाचिस को तो आपने जन्नत से भी बड़ी खुशी मेहर नजर कर दी. हाय, मैं मर जाऊ. उर्दूचे पण ऑनलाईन क्लासेस केली आहेत मी. या प्राजक्ता आणि माई आणि मी एकाच बॅचचे होतो. Oh, नाही. हा, मी शेरोशायरी गाणी ह्याचे पण ऑनलाईन क्लासेस केले आहेत. हा पॅडी कांबळे आणि विशाखा सुभेदारच्या नंतरची बॅग माझी. आपण त्यांना आपल्या पार्टीला पण बोलूया. आपण तुमच्या घरी मेहफिलच करू मॅम. काय Please, वाटतं? आपण लवकरात लवकर मेहफिल करतोय. करा माझ्याकडे. करा जा जा घरी घेऊन चाललाय ना घेऊन जा. त्यांना घरी घेऊन जा, त्यांच्याकडून भांडी घासून घ्या, हवं तर अख्खं घर साफ करून घ्या. Excuse me. सर साफवरनं मला आठवलं मी साप पकडायचाही ऑनलाईन कोर्स केला आहे. येस मी त्याचा डेमो दाखवण्यासाठी साप घेऊन आलोय. आपण नाही नाही त्याची काही गरज नाही. गरज नाही नाही. एक गोंधळ झालाय. काय? मी साप आणला तर होता पण तो आता या डब्यात नाहीये. एक 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 त्या डब्यात नाही म्हणजे कुठे गेला? इथेच असेल कुठेतरी. इथेच असेल म्हणजे जरा लांब व्हा. तो विषारी साप आहे. चावला तर मेंदू डायरेक्ट. मिस ओंकार प्लीज तुम्ही. नाही नाही तुम्ही इथे या. तुम्ही इथे या. फक्त पुरुषांना तो चावतो. अरे तू पण पुरुष आहेस ना, तुला नाही चावणार. नाही माझाच साप आहे ना तो. मला नाही चावणार तो. सर सांभाळ ना कोबरा आहे. बाबा, कोबरा तुझा साप. कोबरा आहे सर. कोबरा आहे. लवकर लवकर शोधा तो. बाबा पकड शोधा. पकड त्याला. पकडा ना नाही त्याला. मी एक मिनिट मी का पकडू पण मी इथे एम्प्लॉय पण नाही आणि तुमच्या ऑफिस मध्ये साप आहे. मी चाललो. एक मिनिट ऐका ना. हा कोबरा पकडा ना प्लीज. मग आधी मला अपॉइंटमेंट लेटर द्या. मग अरे पकडतो. मी नाही देऊ शकत तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर. मग मी चाललो. साप शोधा तुम्ही. देतो 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 साप पकडा ना, साप मग पकडा. आधी अपॉइंटमेंट लेटर द्या. लवकर द्या. अपॉइंटमेंट लेटर दिलं पाहिजे. साईन करा तुम्ही लवकर sign हे करा. घ्या. हे मी बघा हे मी हसत खेळत साईन केलं. साप पकडा ना, साप पकडा ना. थँक्यू मॅम. थँक्यू सर. साप पकडा. नाही साप नव्हताच आणला मी. नव्हता तो. नक्की उतरू खाली. हा नक्की उतरा. साप नव्हताच आणला मी फक्त व्हर्च्युअली साप पकडू शकतो. खऱ्या सापाची मला तुमच्याहून जास्त भीती वाटते. अरे मग हे नाटक कसलं केलंस? नाही काय सर मी प्रभाकर मोरे प्रेझन्स ऑफ माइंड इन्स्टिट्यूट मधनं ऑनलाईन कोर्स केला आहे तर त्याचा मला आत्ता फायदा झाला. तर सर नाही 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 सर वा वा फारच एंटरटेनिंग इंटरव्ह्यू होता. बघूया आपल्या हास्यरसिकांना तो किती भावलाय. सई ओंकार तुझ्या ऑनलाईन कोर्सेसचं प्रमाण आणि संख्या पाहून मी थक्क झाले. आणि ज्यांच्याकडून तू कोर्सेस शिकलायस तीही खूप इंटरेस्टिंग आणि आपल्या ओळखीची माणसं होती. मीही त्यांना आता फोन करून विचारेन. मस्त मजा आली. प्रसाद दा तू इतके ऑनलाईन क्लासेस लावले होतेस की मला शंका आली मनात की तुझ्या घरी राउटर आहे का राउतर आहे. छान विषय होता. फार छान फुलवला रसिका. पृथ्वी व्हेरी नाईस. थँक्यू. गुड अटेक. थँक्यू. गुड गाईज कीप इट अप. थँक्यू. थँक्यू. मंडळी विनोदी अभिनेता ही प्रतिमा मोडण्यासाठी हास्य महारथी समीर चौघुले करत आहेत एक गंभीर भूमिका. आणि त्यात त्यांना साथ द्यायला आहेत जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कोकण कोहिनूर, ओंकार भोजने, द वन अँड ओनली दत्तू मोरे अँड मोर दॅन इनफ विराज जगताप. विराज हां सर. नम्रता मॅडम कधी येणार आहेत? सर त्यांना फोन केला होता, येत आहेत त्या. येत आहेत ना? एक मिनिट. हां हॅलो मॅडम, कुठे आहेत तुम्ही? हां 5 मिनिटात यायला सांग. 5 मिनिटात नाही आलं ना तर तुला विग लावून त्यांच्या जागी उभं करेन. खरंच? हां. मेकअप दादा जल्दी से विग लाव. ए सिरियसली घेऊ नको. मी असं त्यांना सांग पटकन यायला. शूटिंग खोळंबलंय म्हणा, माणसं वाट बघतायत ना. शॅ मॅडम लवकर या, माझा रोल गेला. तो तुझा रोल नव्हता कधी. तू राणीचा रोल करणार आहेस का? हां बोलव त्यांना पटकन. मॅडम मॅडम हां लवकर या मॅडम प्लीज. सॉरी सर 5 मिनिटात नम्रता मॅडम येतील. हां येस येस हाय गाईज. हॅलो मॅडम आल्या. हाय हाय हॅलो हाय हाय हॅलो हॅलो कशा आहात? सुपर सुपर. किती वर्षांनी भेटतोय आपण. मी आय वॉज इगर टू मीट यू. मी पण मला same. काम करायचं होतं आणि तुमच्या. काय दिसताय. थँक्यू कमाल ब्युटिफुल. थँक्यू सो मच. बाय द वे तुमची अमेरिका टूर कशी झाली?
इट वॉज नाईस पण ती गेल्या वर्षी होती. अच्छा. हा आता लास्ट मंथ मी युरोपला जाऊन आले. ओ सॉरी सॉरी Yeah. समीर सर तुम्ही पण टूरला गेला होतात? हो आय वॉज ॲट पालघर. चलो सुरू करूया सुरू करूया हां चलो युनिट रेडी. येस एक मिनिट चलो मी फक्त एकदा डायलॉग रिकॉल करूया. हां मॅडम विराज पटकन डायलॉग वाच. हा मॅडम राणी सरकार चिंतेत आहेत. हां ओके. राणीच्या डोळ्यात पाणी आहे. विराज राणीच्या डोळ्यात पाणी आहे आणि तू राणी नाही आहेस. तू फक्त वाच. सॉरी नाही राणी म्हणते हां सेनापती मदन कुमार वा 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 काय ते शौर्य. आज अख्ख्या पंचकृषीने तुमच्या दलबंड बाहूंची दलबंड नाही आहे ते बलदंड आहे. आपल्या कुठल्याच अवयवाला दलबंड असं म्हणत नाही. म्हणून म्हणतोय फक्त वाच बाकी बघतील ते. सॉरी मॅडम सॉरी सॉरी हां पुढे जाऊ दे. राणी म्हणते हां सेनापती मदन कुमार वा 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 काय ते शौर्य. आज अख्ख्या पंचकृषीने तुमच्या बलदंड बाहूंची आणि निधड्या छातीची किमया बघितली. एखाद्या अविचल पहाडासारखे तुमचे व्यक्तिमत्व नेहमीच शत्रूच्या काळजात धडकी भरवतं. आज एका भावाप्रमाणे तुम्ही एका बहिणीचे कुंकू वाचवलेत. बस कसे आभार मानू भाऊ राया. बस कट कट. इथे सीन पूर्ण होतो. हा करणार आहे का? हा माझा रोल हा करणार आहे. नाही नाही मॅडम काय झालं त्याला काय? राज जा तिथे उभा राहा जा. नाही इथे सीन पूर्ण होतो. ओके. आणि शेवटला तुमच्या डोळ्यांचा क्लोज लागतो. तुमच्या डोळ्यात पाणी आहे. रेडी. क्लिअर वन टेक करू. क्लिअर येस. आणि मॅडम सर फक्त ना सनलाईट आहे तोपर्यंत आपल्याला हा सीन घ्यायचा Oh, आहे. yes, yes, हां? yes, yes, आणि yes. आजच्या दिवसात मला सीन पूर्ण करायचं आहे. चालेल, चालेल. Yes, बाकी yes. सीन मस्त होणार मला माहिती हो, चालेल, रेडी चालेल. रेडी मोड चलो मोड युनिट. येस पोझिशन हीच आहे माझी. हो पोझिशन येत आहे. सर ते माझ्या बरोबर आहेत त्यांना. हो हो यांना एकदा येस येस दादा येस उठा एकदा उठा काका उठा. प्लीज प्लीज प्लीज. सांगा त्यांना एकदा सांगा पटपट. रेडी आहे हे, चलो मूड मूड माझ्या बरोबर तुम्ही यायचंय हां. भालदार. हा व्यवस्थित करूया. आपण सुरुवात करूया. ओके मॅडम एकदम इमोशनल सीन आहे मॅडम. रेडी सर रेडी चलो लाईट्स. हां याला जरा चेहरा नीट करायला सांगा ना, मला करावंसच वाटत नाहीये. कसा चेहरा आहे? ऐका ना युद्ध जिंकून आलायत. हा हां हां ठीक आहे रेडी सर तुम्ही सांभाळून घ्या. हां, चलो रेडी रेडी चलो मूड 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 विराज Yes, yes. मूड मूड चलो चलो रोलिंग ऍक्शन. राणी सरकारांचा विजय असो. आपण युद्धात दैदिप्यमान असं यश मिळवलेलं आहे. वा 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 काय ते शौर्य. सेनापती मदन कुमार. कट कट कट. काय झालं मॅडम? एक मिनिट इकडे या ना. काय मला ना ह्यांना मदन कुमार म्हणाला हसू येते. कुठल्या अँगलने मदन कुमार वाटत आहे ना मदन कुमार वाटत आहेत ना सेनापती वाटत आहेत. मला कंट्रोल एक मिनिट मला कंट्रोल नव्हते. नाही, पण मला हसू येतंय. चांगला ऍक्टर आहे मॅडम. प्लीज हसू नका. हो ह्यांना सांगा ना. हे बघा या साईडला यायला ए, सांगा. विराज बघ ना त्यांचं काय. हां मॅडम प्लीज हसू मी नका. मी मी नाही, मी कंट्रोल सनलाईट जायच्या आधी मला- आपल्याला सीन पूर्ण करायचं आहे. एवढंच आहे बाकी काय. हसू येते बाकी नाही. होणार बाकी मी चांगलं करते. होणार. सर पहिल्यापासून घ्यायचंय का? नाही नाही आता ही एंट्री आपल्याला मिळाली. तुम्ही इथे येऊन उभे राहा. चालेल. हां, अच्छा, इथून मी घेऊया. इथेच आहे, मी Yes, इथेच. cut. Position. ओके कंट्रोल कंट्रोल हां, कंट्रोल होणार हसायचं, होणार हसायचं. होणार मी- मी- चलो रेडी मोड मूड मूड स्टँड बाय कॅमेरा रोलिंग ऍक्शन. वा 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 काय ते शौर्य. सेनापती मदन कुमार. वा 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 अख्ख्या पंचक्रोशीने तुमच्या बलदंड भाऊंची. कट. मॅडम आता काय झालं? कुठल्या अँगलने त्यांचे भाऊ बलदंड दिसतंय. म्हणजे कांद्याला दोन शेवग्याच्या शेंगा लटकले.
काय 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 झालं मला नाही, काही काही कळत नाही, नाही. Sorry, मला मग त्या मॅडम हसतायत का काय झालंय मला मी नाही कळत. मरणार आहे आज मी जाणार. माझं चुकत असेल नाही, तर काही काही- प्लीज मला सांगा सर, कारण काही ना, चुकत- ही फिल्म माझ्यासाठी मोठी आहे तुम्ही सांगा मला काय ते सर मी सांगितलं असतं ना पण तसं काही होत नाही सगळं व्यवस्थित होत आहे मला काय म्हणायचं सर या ना ते हास्य जत्रेची कॉमेडी नका ना करू नाही मी कुठे करतोय हास्य जत्रेची कॉमेडी मी उभा आहे ना मी असाच उभा मी काहीच नाही केलंय पण तुम्ही जे करताय ना तेच कॉमेडी वाटते त्यामुळे ते हसतायत नाही पण मी करतच नाहीये मुळात मी काहीच करत नाही मी असाचा असा उभा आहे मी नाही बरोबर आहे मला एवढंच म्हणायचं की तुम्ही कमीत कमी सेनापती दिसा ना म्हणजे त्यांना हसू येणार नाही. सेनापती दिसा म्हणजे मी काय काय करायचं म्हणजे मला काय म्हणजे सेनापतीचे एक्सप्रेशन्स घ्या सेनापतीचे असे कुठले एक्सप्रेशन असतात मी हे कॉस्ट्युम वरून वाटत असेल ना मी सेनापतीचे कुठले एक्सप्रेशन फक्त दिसण्यात नको सर ते असण्यात हवं म्हणजे मला एवढंच म्हणायचं की तो दरारा पाहिजे म्हणजे तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात आलं पाहिजे की तुम्ही 5-50 सैनिकांना घेऊन लगेच मोहिमेला जाऊ शकता तो दरारा पाहिजे सर 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 मॅडम ना येऊ शकता हसायला ते खूप कॉमेडी सर हास्य जत्रेत ते जाम कॉमेडी करतात म्हणूनच मला हसू येतं सतत मी बघते ना त्यांचे कार्यक्रम वगैरे म्हणून हसू येतं. आणि त्यात ते सेनापतीच्या गेटअपमध्ये म्हणून मला हसू येतं आणि मुळात मला कळत नाहीये कॉमेडी नटाला सिरियस सीन देतं हेच फनी नाहीये का एक मिनिट हे तुम्ही चुकीचं बोलताय दरवेळेस आहे मी कॉमेडी नट नाहीये कळलं का मी एक नट आहे मी एक अभिनेता आहे मी कॉमेडी भूमिका जास्त केल्यात म्हणून तो छाप बसले माझ्यावर पण मला असं- आणि ही फिल्म अशी आहे माझ्यासाठी खूप महत्वाची आहे सर हो. मला हा छाप पूर्ण पुसायचा आहे, सर. हो मी 3,000 स्किट्स ऐका ना होईल मी सांगतो चार मी सांगतो दिवस त्यांना ए विराज इकडे आम्ही हे करतो सर त्यांच्या चेहऱ्याचं काहीतरी कर ना मला त्यांच्याकडे सेनापती पाहिजे ना हो यांचा चेहरा कसा दिसतोय बघ जरा क्रूर बनव ना ही कुठली मिशी आहे मेकअप मन कुठे आहे मेकअप मनला बोलव makeup- इकडे. ही कुठली मिशी आहे मी कुठली सिलेक्ट केली होती ती लाव ना पटकन लाव करतो हळू करत होतो आणि त्यांचं पण काय ते बघ एकदा मला सेनापती पाहिजे हा सर मॅडम तुम्ही प्लीज हसू नका नाही दिसतील ते तुम्ही पण हसू नका ना तुम्ही सांभाळून घ्या त्यांना मला सनलाईट जायच्या आधी सीन पूर्ण करायचं मी प्लीज करते आता करते आता करा करते. करा प्लीज करा हसू नका तुम्ही मी नाही हसत प्लीज आहे. अरे विराज चला ए चलो रेडी मी नाही हसत. ए उठा ना अरे बघा त्यांचं काय ते. इकडे बघा ना इकडे हे. काय? इकडे काय ए, इकडे बघ सर तुम्ही अरे हे आहे ना हे बघ हे असं हे बघ हे असं स्ट्रेट फॉरवर्ड उभं राहायचं लक्षात आलं का आणि तू ह्या हातात घेऊन हे असं स्ट्रेट फॉरवर्ड उभं तुमचं काय राहायचं जस्ट एक कव्हर टेस्ट म्हणून समजवतो कशाला हेच नाही सांगायचंय मी तेच म्हणतो तुमचं काम करा फक्त हास्य जत्रेचा मंच आहे का ज्याच्या स्किट मध्ये जाऊन त्याला शिकवायला नाही, नाही, तसं- इथे राहा. इथे उभं राहा. ए पकड मला उभा राहा तिथे इथे राहा. ए, हातात काय नाही काही नाही हा हे हो. सवय लागली मी आतापर्यंत प्रेमान सांगितलं ना हो सर सर माझी चिडचिड का होते मला सनलाईट जायच्या आधी हा सीन पूर्ण करायचा हा, सर, करूया. सेनापती आहे तो सेनापती होऊ द्या फक्त हा सर करणार सर कळतं तुम्हाला हो सर तुम्ही हसू नका मी नाही हसत सनलाईटच्या आधी पूर्ण करायचा सीन फक्त बस आता मी आय एम सॉरी सगळे सुरू कर चल सुरू कर रे चल सुरू करा ऍक्शन वा 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 काय ते शौर्य सेनापती मदन कुमार अख्ख्या पंचकृषीने तुमच्या बलदंड बाहूंची आणि निधड्या छातीची आता काय झालं कट कर आता काय झालं निधडी छाती वाटतच नाही सेनापतीची छाती कशी निधडी तिप्पट पाहिजे ती छाती म्हणजे काय वाटतं माहितीये का पर्स मध्ये तो आपण पाऊस ठेवतो ना तो पाऊच वाटतं. एक मिनिट हे आता ते होते हा पाऊच आहे हा पाऊच आहे छाती बघा तुम्ही. बघा. नाही तुम्ही छाती बघा सर सर स्वतः एकट्या कोपऱ्यात जाऊन मी छाती दाखवतो हा पाऊच आहे का तू सेनापती दाखव फक्त अरे पण सर हा पाऊच कसा आहे? सेनापती दाखवतोय सर मी मला सेनापती पाहिजे फक्त कळतं तुला तुला सर मग ही पाऊच कशी म्हणते सॉरी मला कंट्रोल होतं इम्पॉसिबल आहे मी मला पण तिकडे हे केलेलं आहे नाव कमावलेलं आहे सर असं नाही की मी नाव नाही त्याला कमावलं बोलवा रे कोणीतरी त्याचं काय ते कशासाठी आलेत सॉरी इथे या. आय एम सॉरी ऐका ना मी काय म्हणते ते निधड्या छातीची वगैरे वाक्य बदला ना वेगळं काहीतरी करा वाक्य का बदलू पण मी वाक्य का बदलू मला ते सांगा निधडी छाती वाटत नाही लेखकाने काहीतरी विचार करून लिहिलेत ना वाक्य कोण आहे लेखक लेखक स्वतः समीर सर आहेत हे लेखक आहेत हो हे पण काय झालं आपली फिल्म आहे ना ती सोनी लिव्हने घेतली आहे सोनी लिव मग चॅनलवाले काय म्हणाले की आपल्या चॅनलचा फेस आहे ना तो घ्या आणि काय झालं चॅनलच्या समोर मला बोलता आलं नाही चॅनलची काही माणसं आहेत ना त्यांच्याशी मला बोलता आलं नाही चॅनलची माणसं म्हणजे कोण चॅनल माणसं अमित फळके सर अमित फाळके त्यांच्याशी मी काय बोलणार बरं बोलायला गेलं की ते इंग्लिशमध्ये बोलतात बोलतो
कळतंय तुम्हाला म्हणजे अशी माझी गळचेप झाली बाकी काही नाही अच्छा बरं हसू नका नाही मी असं ए निघ तिकडे जा तू मेलास तू आणि तुम्हाला सांगतोय हे त्याला घे ना आतमध्ये त्याला आत घे तुम्हाला सांगतोय परत सांगतोय मी चेहरे वेडे वाकडे करू नका सर मी चेहरे वेडे वाकडे नाही करत आहे मग का हसतात त्या अरे मी मी असं केलं का आता कसं? महाराणांचा विजय असो असं बोललं का मी चेहरे वेडे वाकडे का करेन यार मी मला ओव्हर ऍक्टिंग नको आहे हे बघ तुम्ही ना माझ्याशी असं बोलू शकत मी नाही. बोलणार. मी फिल्म्स पण केल्यात सर एक तरी रिलीज झाले झाले रिलीज नाही झाली मग आव नाही आणायचा नाही मी बोलतो ते ऐकायचं मी डिरेक्टर आहे ना मला सीन पूर्ण पाहिजे सेनापती पाहिजे मला सर 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 एक मिनिट मला काय वाटतं काय वाटतं? त्यांना ना अजून क्रूर केलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे पटपट बोल म्हणजे त्यांच्या डोळ्यात आपण तिखट टाकूया घाल. त्यांचे डोळे लाल भडक होतील त्यांचे हे तुझ्या बापाला जाऊन सांग रे डोळ्यात तिखट टाकलं पाहिजे अशी दाढीत ना तुझ्या राणी माशी सोडून सगळ्या मधमाशील पोळं होईल इकडे मला शिकवतोय हनुमती खाली पोळं घेऊन फिरतो मला शिकवतोय हो, तो सेनापती काढ ना सेनापती काढ ना तुझ्यातला मग ते हसणार नाहीत ना अरे सेनापती काय हात आहे का माझ्या चल बाहेर अरे मी काय काढू आता सेनापती म्हणून मी काय म्हणते ऐका ना मी काय म्हणते सोपं करूया ना काय? मी काय काय? म्हणते आपण तुम्ही ना माझं क्लोज काढा मी इम्पॉसिबल आहे हा माणूस मी नाही काम करू चालेल. शकत चल, मला बाहेर हसू नाही, हे बघा. पुढे माझा क्लोज तुम्ही काढा असं काढू नका माझ्यासाठी मी महत्वाची काढत नाहीये तुला काढत नाहीये चॅनलचा फेस आहेस ना तू कसा काढेन मी तुला कपडाला लागतं एकदम माझ्या मारतोय मी हा, मी ठीक आहे, हा? हरकत नाही. चॅनलचा फेस आहे हं? खाली बस ढोपरावर बस सर मी ढोपरावर बस आय एम अ व्हेरी हे माहिती आहे. ढोपरावर बस मॅडम हात वर कर हा सर हा. ठीक आहे हरकत नाही सर हा, मॅडम तुम्ही याच्या हाताकडे बघून डायलॉग म्हणा हा तुम्हाला अजिबात डिस्टर्बन्स येणार नाही बरोबर चलो घ्या कर सुरू कर चल ऍक्शन अरुण बघ अरुण एक मिनिट एक त्यांचं काहीतरी पडले चल हे सांगितलं तुम्हाला हे सांगितलं का तुम्हाला करायला जे सांगितलं ते करा हा चला काय करा सुरू ऍक्शन मागरा yes. ऍक्शन वा 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 काय ते शौर्य हा सेनापती म्हणून आता काय मी काय केलं आता काय झालं काय झालं त्यांच्या हातात मला त्यांचा चेहरा दिसतोय हातावर कशाला चेहरा दाखवतोय हातावर कशाला चेहरा दाखवतो अरे यार हातावर हाताला टक्कल माझ्या माझा चेहरा दिसतो हातावर कसा चेहरा दिसणार तुला मी हात दाखव बोललो ना अरे कशाला उंगल्या करतोय अरे मी उंगल्या केल्याच नाही मग काय हसतायत का त्या हसतायत का त्या हा, एवढ्या चांगल्या सीनची माती कर माती ए मेकअप मन मुलतानी माती आहे घेऊन ये ह्याच्या तोंडाला लाव एक सेकंड मुलतानी माती कशाला तोंडाला लावते तुम्ही माझ्या कशाला म्हणजे तू सेनापती आहेस ना तू युद्ध करून आलायस ना का वॉचमन आहेस निरोप घेऊन आलायस अरे नाही तसं नाही आहे ऐका माझं हा? तू युद्ध करून आलायस ना हो, मग हो. धूळ उडाली आहे तुझ्या घामाला ती चिकटली असं वाटू शकतं अरे पण याचे काहीच अर्थ नाही आहे ना तू करा फक्त हो, हो. मी सांगतो एवढं कर हो, हो. हा, आणि त्याला घेऊन ये नाही त्याला कुठे ते सोड एकदाच नेऊन जिकडे जाता तिकडे ने सर हा. हे कसं दिसतंय सर चणाचं पीठ पडलंय असं वाटतंय हे नाही धूळबीळ वाटत नाही ऐका माझं जरा प्लीज तू नीट कर बस खाली सर बसतो मी खाली बस हात वर कर अरे मग हात वर करायचा होता इथे बघून डायलॉग म्हणणार चेहऱ्याला कशाला लावली बोलताना मिठी हाताला लावा ना तू मला शिकवू नको मी कोण आहे मी डिरेक्टर आहे ना मला शिकवू नको चल ए हे अजून फनी दिसतायत अरे अरे मी काय करू यार आल्यापासून येत होता मी काय करू फणी दिसतंय तर एक काम करे काळा फडक आहे आण काळा फडका आणि पटपट आण विराज हो पटकन आण, टाक हो. त्याच्यावर. ह्याच्यावर टाक त्याला झाकून टाक नाही ग त्याचं तोंड नको दाखवू. अरे पण माझ्या चेहरा हे टाकते अरे ह्याला अहो बाबा, ए, गप बस. चल बाहेर जा चल ए हात वर कर हा, शाबास चल आता हसायला येईल नाही आता नाही नाही ना चला सर सर काय नका जर न बघतो आम्ही तुम्ही हे चाललंय आम्ही काय म्हणतो हा सेनापतीचा कॅरेक्टर ते आम्ही दोघं करू काय हा सेना मी पती करू शकतो किंवा हा सेना मी पती करतो तुम्हाला भाल्यावर बसवून तुमची मिरवणूक काढेन फक्त तिथे जाऊन उभे राहा जा पटकन ए भाई सीधा कर ना क्या प्रॉब्लेम है तेरा तो करेल तो जा हा? ए तू नीट राहा एक भाला दे इकडे त्याच्या हातात भाला दे तुम्ही या सीन मध्ये नाहीत इकडे मागे या
इकडे माग्या ए विराजाला घे हा हा ए घे आता मला पकड हा अरे आता आता मॅडम तुम्हाला हसलेल नाही बाल्याकडे बघून नाही हसत. चला रेडी मी करते. चला मूड मूड सर 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 एकच मिनिट हा काय? मेकअप दादा पटकन भाल्याला टचअप करून घे काय निघ. जे दिलंय ते कर निघ चलो रेडी आहे मी रेडी हा आहे चला घ्या सुरू कर तू मेलास नाही सर ऍक्शन वा 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 काय ते शौर्य सेनापती मदन कुमार अख्ख्या पंचक्रोशीने तुमच्या निधड्या छातीची आणि बलदंड बाहूंची किमया बघितली. एखाद्या अविचल पहाडासारखं तुमचं व्यक्तिमत्व शत्रूच्या काळजातही धडकी भरवतं. एका भावाप्रमाणे तुम्ही बहिणीचं कुंकू वाचवलं. भाऊराया भाऊराया कसे मानू मी तुमचे आभार. सॉरी 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 वा 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 क्या बात खूप मजा आली धमाल धमाल हास्यरसिक सई. फारच सुंदर संकल्पना आणि उत्तम सादरीकरण. सगळ्यांनीच आपापली कामं फार सुंदर केली. मला पॅडीदा आणि अरुण तुम्हाला असं सांगायचं की स्टेजवरती एवढा ड्रामा चालू असताना तुम्ही आमचं अटेन्शन मागून 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 घेतलं आणि जे काही तुमचं चाललं होतं ते अफाट होतं. पॅडीदा तुझं बेअरिंग अफाट होतं. जेव्हा तू बोलायला लागलास तेव्हा तर अजून जास्त मजा आली. अप्रतिम. नमा तू फार सुंदर दिसतेस. कॅरेक्टर पण छान पोर्ट्रे केलंस. समीरदा फार दया आली तुझी. फार म्हणजे ते पोचलं कॅरेक्टर आमच्यापर्यंत. मस्त. बाकी सगळ्यांनी पण मस्त काम केलं आणि हनुवटीखाली पोळं ही संकल्पना भयानक आवडली. मस्त. प्रसादा वंडरफुल ॲटमॉस्फिअर क्रिएट केलं होतं सगळं सेम. मी हे असे ज्युनियर्स कित्येकदा अनुभवलेले आहेत. त्यामुळे मी हे खूप रिलेट केलं पॅड्या आणि अरुण. तुफान कॅरेक्टर पकडली होती दोघांनी पण. दत्तू फॅन्टॅस्टिक. विराज मनापासनं निभावलंच कॅरेक्टर. ओमकार फॅन्टॅस्टिक. सुपर ऑब्झर्वेशन आणि परफेक्ट कॅरेक्टरायझेशन. नमा फार गोड दिसतेस आणि फार मस्त केलंस. सम्या मला असं वाटतं हे विनोदी नटाच्या वाट्याला आलेलं खूप मोठं दुःख आहे आणि हे दुःख अनेक मोठ्या मोठ्या विनोदवीरांनी भोगलेलं आहे. पण आज या खुर्चीत बसून मी वचन देतो तुला की तुझा तितकाच सिरियस आणि अप्रतिम अभिनय येणाऱ्या माझ्या चित्रपटातनं मी लोकांसमोर आणणार. हे माझं जाहीर वचन आहे. कारण मला माहिती आहे तू सिरियसही तितकंच अप्रतिम करतोस आणि करशील. पण ह्या कारुण्याला तू ज्या पद्धतीने विनोदात ट्रान्सफर केलंस त्याच्याकरता तुला सॅल्यूट आहे. सम्या आय लव्ह यू. अफलातून. मंडळी शालेय शिक्षकांसाठी आयोजित केले गेले एक प्रशिक्षण शिबिर आणि या शिबिरात सहभागी होत आहेत कॉमेडी स्टार अरुण कदम, खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. नमस्कार से मॅडम. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. आज आहे ना मी शिक्षकांच्या कार्यशाळेचा ट्रेनर झालेलो आहे. 1 दिवसाचा ट्रेनिंग आहे बा. 50 शाळांना सांगितलेलं आहे पण आलेत फक्त 3च. बाकीचे कसं काय आले नाही काय माहिती बुवा. काय माहिती नाही. आम्ही आलो ही मेहरबानी समजा. म्हणजे मला नाही वाटत अजून कोणी येईल म्हणून. काय बोलता तुम्ही तसं नाही हो, येतील. कसं आहे आता ही कार्यशाळा जी ती ऐच्छिक कार्यशाळा आहे त्याच्यामुळे सगळे सिरियसली घेतील असं मला नाही वाटत आहे. बऱ्याच लोकांना मी विचारलं अरे बाबा चला ऐच्छिक कार्यशाळा आहे ते बोले ऐच्छिक तुम्हीच जा.
हरकत नाही तुम्ही तिघ आले मनापासून आले तुम्ही तिघ मला 3 लाखांसारखे आता तुम्ही आहे ना तुमचा परिचय करून द्या बा मी सांगते आधी. मी की नाही सौ वनिता मंगेश खरात. वा, बर. मी DK भोस म्हणजे डांबरट कन्या भोसरी या विद्यालयातून आले. अरे वा, वा. आणि मी की नाही जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र शिकवते. क्या बात आहे व्हेरी गुड ब्रेक कधी होईल? सेशन सुरू तर उद्या एक सेशन झालं की ब्रेक घेऊ बा का बरं पण मी लांबून आले ना मला सारखी भूक लागते हो. नाही नाही आहे नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आपण. हा, आणि सर तुम्ही मी प्रभाकर मोरे. वा बर बर सर मी ज्ञान आणि विज्ञान शिकवतो. बर बर हा हा मी JK TV ह्या शाळेकडनं आलेला आहे. JK TV ही शाळा आहे का चॅनल आहे? नाही सर शाळा आहे. मग कस काय जे JK TV म्हणजे हा. जिथं खोली तिथं वर्ग. अच्छा हा म्हणजे JK TV अच्छा 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 हा. काय सर हा. आमच्या शाळेला इमारत नाही ना. अरे 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 ते तर मिळेल तिथं आम्ही वर्ग सुरू करतो वा का नाही. वा 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 क्या बात आहे एवढी परिस्थिती खडतर असताना तुम्ही शिकवताय होय. वा वा यांच्यासाठी टाळ्या झाल्या टाळ्या म्हणजे पाहिजे वा, वा. बेस्टच काम करताय तुम्ही. आणि सर सर तुमचा परिचय सर मी अरुण कदम सर. बर बर मी बहुतेक शास्त्र शिकवतो. सर ते बहुतेक शास्त्र नसेल ते भौतिक शास्त्र असेल ना सर ठीक. तेच हा, वा. ब्रेक करूया का? एक सेशन करू फक्त त्याच्यानंतर ब्रेक करून टाकू ना आपण हा? ही कार्यशाळा भरवण्याचा मूळ उद्देश आहे बुवा की विज्ञानासारखा रटाळ विषय इंटरेस्टिंग करून कसं काय शिकवता येईल खरंय. आहे की नाही खरंय. आता मुलांना नाटक लक्षात राहतं सिनेमा लक्षात राहतो पण विज्ञान का लक्षात राहत नाही हा सर कसं आहे विज्ञानामध्ये बच्चन साहेब नसतात. दीपिका नसते, खरंय. कॅटरीन नसते, खरंय. सईता मनकर नसते. एकदम खरंय आणि बोंबील इराणी पण नसतो. बोंबील इराणी नाही ते बोमन इराणी आहे. बोमनी. खूपच जोकी आहे ते हा. नाही नाही पण तुम्ही मुद्द्याला हात घातलेला आहे हा की विज्ञानात ड्रामाच नसतो शिकवताना तो ड्रामा आपण क्रिएट करायचा अभिनव पद्धतीने विज्ञान कसं शिकवायचं बा कसं सर कसं सांगा. आजच्या कार्यशाळेत तर आपण बुवा मोठमोठे विज्ञानाचे सिद्धांत आहेत केमिकल इक्वेशन आहेत ते असे नाट्यरूपाने सादर करू ते सादर केले पोरांसमोर तर डोक्यात असं फिट होऊन जाईल आज बघा आपण आहे ना आर्किमिडीजचा जो सिद्धांत आहे ना तो नाट्यरूपाने सादर करू बा पण त्याआधी त्याची गोष्ट माहित असणं गरजेचं आहे खरं आहे सर. है की नाही आता सिरॅक्यूस ग्रीक मधलं सिरॅक्यूस त्याचा राजा होता हॅरो त्याने ना एका कारागिराला बोलवलं सोनं दिलं आणि सांगितलं की याचा सोन्याचा मुकुट बनववा. अच्छा कारागीर सोनं घेऊन गेला काही दिवसांनी आला मुकुट घेऊन तो मुकुट राजाला गहिरा आवडला बा काय हा पण आहे ना त्याला शंका आली कसली हो की दिलेल्या वजनाच्या सोन्याचा हा मुकुट बनवलेला नाहीये कारागिराने त्याच्यात चांदी मिक्स केलेली आहे म्हणजे लबाडी केली. हा पण हे सिद्ध कसं करणार कसं सर कसं हो? म्हणूनच तर त्याने आर्किमिडीजला बोलवलं इथेच तर आर्किमिडीजचा सिद्धांत आहे आर्किमिडीज तेव्हा बसला होता टबात सर सर मला त्याच्या पुढची गोष्ट माहिती आहे. क्या बात आहे ते काय आहे, ते काय कोणते आर्किडिक काय आहेत ना, हा. ते असे टपात असतात मग टपात नाही सगळं पाणी खाली पडतं. करेक्ट तेवढ्यात ते त्यांच्या बायकोला आवाज देतात सुरेखा सुरेखा जरा टावेल घेऊन ये जरा पाणी पडले तर पुसून घे. काय नाही नाही तसं नाही ते नाही हो सर काय बोलताय तुम्ही अहो, तसं नाही आहे मग? आर्किमिडीज टबात बसला पाणी बाहेर पडलं त्याच्यावरून त्याला वस्तुमानाच्या सिद्धांताचा शोध लागला आणि तो ओरडला युरेका युरेका म्हणजे सापडलं सापडलं सुरेखा कुठून मध्ये आणली तुम्ही नाही ना बायकोचा काही रेफरन्सेस नाहीये ना हो तसं नाहीये ते असं कसा म्हणजे आता टब आहे म्हटल्यावर बायको असणारच. काय संबंध आहे टबाचा हे बघा पर्सनल आयुष्याकडे फोकस करू नका त्यांचा जो सिद्धांत आहे ना त्याचं नाटकात रूपांतर करतोय तर त्या नाटकावर कॉन्सन्ट्रेट करूया ना तुम्ही काय विचार केला पाहिजे की टबात तो असताना त्याला सिद्धांताचे विचार कसे काय आले बुवा त्याच्या हा म्हणजे आम्ही तेच विचार करतोय टबातून तो बाहेर आलो एवढा कसा तो विचार करू शकतो. खरंय. म्हणजे मी जर का टबातून बाहेर आलो असतो तर मी काय विचार करणार काय? मी सगळ्यात आधी सुकन का माझ्या करगोटा सुकन. हे बघा म्हणूनच तो मोठा माणूस आहे ना आणि आपण सामान्य शिक्षक आहे हाच आपल्यातला आणि त्यांच्यातला फरक आहे हे बघा एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या हा तर तुम्ही आहे ना तुम्ही हा सिरॅकुसचा राजा हॅरो तुम्ही हा तुम्ही राणी सरकार मी राणी सरकार. हो हो तुम्ही राणी सरकार हा चालेल. हा, मस्त हा आणि तुम्ही आहे ना तुम्ही आर्किमिडीज मी आक्रिमिडी हा हा काय आहे तो हा जे जे आहे ते हा तर तुम्ही यायचं हे आधी म्हणतील की अरे
आर्किमिडीज कुठे ते का आले नाही अजून मग तुम्ही म्हणायचं येतच असतील ते काहीतरी अडचणीत असतील त्याच्यानंतर तुम्हाला तिकडे टबात शोध लागलेला आहे आणि तुम्ही राजवाड्यात आले त्याच्यानंतर म्हटले महाराजांचा विजय असो बुवा वा 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 नाही एक मिनिट सर मला असं म्हणायचं आहे मी ते येईन महाराजांचा विजय असं म्हणेन पण मी ना तो भोंगला येणार नाही हा तो टबात ना डायरेक्ट बाहेर येणार आता मी भोंगला आता ह्यांच्या समोर यायचा आणि मॅडम असणार त्यांच्या समोर भोंगला मला नाही शोभत. नाही मला नाही तसं आवडत. यायचंच नाही हो तुम्हाला नाही आणि मी खाताना असं कुणाला भोंगळं नाही बघू शकत बाई हो ऐका भोंगळं यायचंच नाही आहे त्यांना शोध लागल्यानंतर ते तसे आले होते ही फक्त आख्यायिका आहे अतिशोक्ती आहे ती तसं नाही यायचंय तुम्हाला तसं नाही. काहीतरी कपडे घातलेले म्हणजे याच कपड्यात तुम्हाला यायचंय अच्छा ह्याच का हा आणि म्हणायचं महाराजांचा विजय असो आणि तो जो सिद्धांत आहे त्याची व्याख्या सांगायची हा पण ते व्याख्यान काय असेल म्हणजे काय नेमकं म्हणायचं मला सांगा अरे बापरे विज्ञानाचे शिक्षक त्यांना माहिती नाही ठीक आहे मी सांगतो की एखादा पदार्थ द्रवरूप किंवा वायुरूप म्हणजे द्रायू जर तरंगत असेल तर त्याच्यावर खालून एक प्रकारची प्रेरणा लागू होते त्याला उत्प्रणोदन असं म्हणतात आणि त्याचं मूल्य त्या पदार्थाने बाजू सारलेल्या द्रायू एवढं असतं बापरे वा वा शाबाला. हे बघा पटकन सुरू करा मी जे म्हटलं ना ते सुरू करा एक मिनिट मॅडम तुम्ही उठा इकडे या हे इथे नाही तुम्ही बसायचंय हे बघा राणी सरकार तुम्ही इथे बसा इथे बसा तुम्ही इथे बसा तुम्ही महाराज आणि मी जसं सांगितलं तसं करा बसा ना तुम्ही इकडून एंट्री घ्यायची या इकडून राणी. हा चला स्टार्ट करा अजून कसं अति लिंबडी आले नाही हो महाराज अति लिंबडी महाराज महाराज काय जरा धीर धरावा अति लंबडी कुठेतरी अडकली असती ओ मॅडम ते म्हणतात ते जाऊ द्या त्यांना नाही सांगू शकत पण तुम्ही तर आर्किमिडीज म्हणा ते पोरं कन्फ्युज होऊन जातील ना पोरांचा विचार करा जरा नीट तुम्ही सर मी कधी एंट्री घेऊ अरे आत्ताची एंट्री होती तुमची हा चला पुढे कंटिन्यू करा येऊ मी राजानू अरे हे काय करताय ओ हे काय करताय तुम्ही कुठली ऍक्टिंग आहे ही ते आमच्याकडे दशावतारात राजा असाच एंट्री घेतो का नाही आता आर्किमिडीज आहे तुम्ही तेवढं ध्यानात घ्या बुवा तुम्ही त्याच्या पुढे अरे वा महाराजांचा विजय असो असू द्या बोला महाराजांनो मी सकाळी एक शोध लावलेला आहे काय झालं काय लावलं तरी काय शोध ओ दारूच्या ग्लासात एखादी वस्तू तरंगत असेल तर तेवढ्याच वजनाची दारू ही खाली पडते वा त्याच्यामुळे ग्लास दारूचा हे कधीही पूर्ण भरू नये बरं झालं सांगितलं अरे तुम्ही बाय ना बाटोड दारू कुठून आणली हो तुम्ही द्रवरूप आणि वायुरूप म्हणजे द्रायू ना दारू कुठून आणली मी तेच बोलणार होतो पण तुम्ही त्याला दारू बोलता हे काय दारू बोललो मी दारू बोललो का हे बोलता आपला आणि ते उत्प्रणोदन ते तर तुम्ही बोललेच नाही सर मी ते बोलायला गेलो ना तर मला 2 वेळा प्रोटीन मिल्कशेक प्यायला सर सगळं कठीण आहे त्याच्याविषयी काम करूया काय ह्यांना आर्किटेक्ट करूया आणि मी राणी होतो पाहिजे अरे काय बोलताय तुम्ही मी कुणासमोर भोंगळी यायची नाही बाबा अरे हो अरे काय भोंगळा लावलाय तुम्ही आर्किमिडीजचा सिद्धांत का भोंगळेपणाचा सिद्धांत होता का आकारमानाचा सिद्धांत होता तो अरे तुम्ही खरंच विज्ञानाचे शिक्षक आहे का नाही अरे बापरे मग कोण आहे तुम्ही मी पीटीचा शिक्षक आहे मग इथे कशाला खपला काय की विज्ञानाचे जे शिक्षक आहेत ना त्यांच्या घरामध्ये काहीतरी कार्यक्रम आहे तर त्यांनी मला रिक्वेस्ट केले की बाबा तुम्ही जा असं का? म्हणून मी आज आलेलो आहे मॅडम तुम्ही तरी विज्ञान शिकवता का नाही मी हँडीक्राफ्टची शिक्षिका आहे मी चित्रकला शिकवतो अरे निघा अरे ओ भाऊ तू वाट काय बघतो वाजव ना निघा ना तू काय बघतोय? वा बघा हा सर असे काय म्हणतायत सई तुमच्या निमित्ताने शाळेमध्ये कुठले कुठले विषय कुठले कुठले शिक्षक शिक्षिका किती छान पद्धतीने शिकवायचे हे याची आठवण झाली वने तुझी हसायची लकब खूपच वेगळी आणि छान होती वेगळं कॅरेक्टर होतं तुम्ही तिघांनी पण छान परफॉर्म केलं मजा आली प्रसाद दा स्किट सुरू झालं आणि अरुणचं वाक्य आलं की मी शिक्षक आहे मला वाटलं इथेच संपलं स्किट खरं तर पण निव्वळ परफॉर्मन्सच्या जोरावर तुम्ही ते पूर्ण केलं मजा आली विषय खूप छान होता आणि वेळेत संपलं ते अति लंबडीत झालं नाही ते मजा आली वा दादा थँक्यू मंडळी
आपल्या भाग्यात विनोदाचा योग असाच पुन्हा पुन्हा येत राहणार आहे. तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.